हॅलो ऋषिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोणावळा शहराचे अध्यक्ष आदरणीय कमलशील व मस्के यांच्या नेतृत्वामध्ये संघर्ष नायक चषक या स्पर्धेचा आज आपण पाहतोय अंतिम दिवस आहे. बॅट्समन सामन्याला आपण पाहतोय सुरुवात होतीये. सेमीफायनलचा दुसरा सामना आहे. वैभव आणि दुसऱ्या बाजूला श्रेयश इंदोलकर तर षटक क्रमांक पहिलं जयेशच्या हातामध्ये. पहिला चेंडू अगदी शॉर्ट कव्हरला आपण पाहतो. चेंडू ते खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकअप साठी पंकज एक सिंगल आपण पाहतो मैदानामध्ये आलेली आहे. पहा लोणावळ्यातील हा संघ आहे आणि हा संघ ऑक्शन मधून पुढे आलेला आहे. समोर कोण आहे? 40+ खुल्या गटातील संघ आज समोर उभा असणार आहे. धनवीन स्पोर्ट्स बालीबाग विरुद्ध माय 11 लोणावळा. जयचा पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र यावेळी लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. अतिरिक्त धावे असणार आहे आणि या अतिरिक्त धावेने संघाचा धावा आपण पाहतोय 2 धावा इथे येणार आहे. 8 षटकांची मॅच जी आपल्याला पाहायला मिळेल. श्रेयश स्ट्रायकन तयार असेल पुन्हा एकदा. लोअर फुल टॉस. आता मात्र आपण पाहिले गेले तर इथे हलकीशी अपील देखील इथे कळवली, परंतु पंचाने कळलं की कुठल्याही प्रकारची इथे धाव नसणार आहे. चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट आलेला आहे. 40+ आपण पाहतोय असणारा संघ आहे. वैभव नॉन स्ट्रायकला आपण पाहतोय स्ट्राईक ऑन श्रेयश इंदोलकर. जयचा पुढचा चेंडू राईट अप राऊंड द विकेट. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. स्वतः जयेश चेंडूच्या खाली कॉट एंड बोल्ट. विकेट परतावा लागेल श्रेयश इंदोलकरला. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. श्रेयश जो मैदानाच्या मध्ये बाद होतोय. 8 षटकांची मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहिजे. एका बाजूला लोणावळा आहे, दुसऱ्या बाजूला धनवीन स्पोर्ट्स बालीबाग आहे. यशकणी या स्पर्धेच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खेड तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय दिलीपजी नाईक नवरे यांचा देखील आपण पाहतो शुभागमन झालेला आहे. त्याचबरोबर सुरेशजी गायकवाड या दोन्ही मान्यवरांचं मी संघर्ष नायक चषकामध्ये या स्पर्धेत असणारे सर्वे सर्वा कमलशील व मस्के आणि मित्र परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. दोन धावा ज्या धावलकावरती असणार आहे. न्यू बॅटर आपण बाजू दाखल ते मैदानामध्ये होईल तो समर्थ कडू. एका बाजूला यंग टॅलेंट, दुसऱ्या बाजूला अनुभव. जयेश पुढे धावायचा गोलंदाज तयार. कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क असणार आहे. वेग मैदानामध्ये पाहायला मिळाला तो जयेश कडून. चेंडू आपण पाहतोय ते मैदानामध्ये डॉट आलेला आहे. धावफलक इथे मैदानात आपण पाहतोय स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 2 धावा आहेत. 8 षटकांची मॅच आहे. अगदी हलक्यात आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल. 1 धाव इथे आपण पाहतो मैदानामध्ये आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सूरज आणि सूरजची फेकी उशिरा होतीये. 2 धावा यशस्वीपणे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 4 धावा आहेत. लोणावळ्याचं मैदान आज आपण पाहिलं तर जिकडे बघावं तिकडे मात्र प्रेक्षक राजाची गर्दी आपल्याला पाहायला मिळतील. आज दर्दी प्रेक्षक इथे गर्दी करतायत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल पुन्हा एकदा मैदानामध्ये. जयेश आतापर्यंत धावेला ब्रेक लावलेला आहे. समर्थ कडू स्ट्रायकन तयार आहे.
हलक्याचा आपण पाहतोय चेंडू मात्र इथे डिफेन्स केलाय बॉलला, सन्मान दिलाय चेंडूला. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये संपलं जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपला. एक यशस्वी षटक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धाफलकावरती धावा आहेत, 4 धावा, एक फलंदाज बाद असताना. आज जर आपण इथे मैदानामध्ये पाहिले गेले तर संघर्ष नाईक या चषकाचे आपण पाहतोय सेमीफायनलचा दुसरा सामना आहे. आज लोणावळ्यातील हा ग्रामीण संघ आहे. लोणावळ्याच्या कानाकोपऱ्यातील असणारे हे सर्व स्थितारे ज्या खेळाडूंनी संपूर्ण महाराष्ट्र भारत आपल्या खेळाने गाजवला तो धनवी स्पोर्ट क्लब अलिबागच्या संघासमोर उभा आहे. अमर सर मात्र आपण पाहतोय आज अतिरिक्त खेळाडूच्या माध्यमातून आपल्यासोबत ते जोडले गेलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं जो मैदानामध्ये आता येणार आहे तो सुनील रेड्डी आहे. हाही खेळाडू 40+ आहे. अनुभव विरुद्ध अनुभव आहे. पाहिजे ताकद कोणाची मोठी असेल. पहिला चेंडू इथे कट केला पॉइंटला, मुन्ना चेंडू इथे कव्हर करेल, कुठल्याही प्रकारची धाव नसणार आहे. चेंडू मात्र आपण पाहतो इथे डॉट आलेला आहे. पुन्हा गोलंदाज तयार सुनील. यावेळी मात्र आपण पाहतोय इनसाइड आउट डीप कव्हरला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. या डावातला पहिला चौकार आहे. वैभव सानेच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार जो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धाफलक 8 धावा धाफलकावरती आहेत. सुनील रेड्डी पुण्यात तयार असेल. हा चेंडू वाह जबरदस्त देखना स्ट्रोक A1 क्वालिटी. लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठचे 2 चौकार इथे मैदानामध्ये आलेले आहेत. 12 धावा डबल कव्हर आहेत. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर कट डीप पॉइंटला चेंडू आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चेंडू आता जर आपण पाहिलं मैदानामध्ये षटक क्रमांक दुसरं जे मैदानामध्ये संपलं जाणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या
सामन्याकडे आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला ते घेऊन जातोय. षटक क्रमांक जर आपण पाहिले तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 20 धावा धाबलकावरती आहेत आणि आता पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये येणार आहे तो सूरज धोंडगे. गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार असेल. पॉवर प्लेची बंधनं आपण पाहतो थोडीशी मोकळी होणार आहे. लागोपाठचे 4 चौकार वैभव सानेच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. चौफेर स्ट्रोक त्याने मात्र दाखवले. मग पॉईंटचे स्ट्रोक असतील एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक आपण पाहिलेलं तर चौकार आला. त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग मध्ये आलेला चौकार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असणाऱ्या मैदानामध्ये पुढे एकदा सूरज. गोलंदाज सहीर आपण पाहतो उजव्या मार करेल तो सूरज. हा चेंडू यावेळी आपण पाहतोय चेंडू मात्र आपण पाहतोय ते डॉट थापलं किती स्थिर असणार आहे. आज हे करायचं आहे पा. गोलंदाज तयार पुन्हा पाहिजे मैदानामध्ये येते उजव्या मार करेल तो सूरज. यावेळी स्क्वेअर कट डीप कव्हर पॉइंट चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. 1 बाउंस चौकार. चौकाराच्या मदतीने धाबलकावरती धाबा आहे 24 धाबा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना हा चेंडू पुण्यात पाहायचे बॅकफुटला जा चेंडू खेळून काढला जाईल. हरी चॅन्डे चेंडू ते कव्हर करतोय. चेंडूची आपण पाहतो ते मात्र फेकी केली तोपर्यंत आलेली एक सिंगल आहे. मॅच कडे जाऊया पुण्याच्या मैदानामध्ये. अमर सर जगातला सगळ्यात प्रामाणिक प्राणी आहे त्याला सन्मानाने बाहेर जाऊ द्या. पंचवीस धाबा ज्या आपण पाहतो धाबलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेले आहेत. आणि आता पाहिजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं प्रगतीपथावरती असताना वैभव साने मॅन फ्रॉम वसई विरार. वैभव स्ट्राइक ऑन. ओहो काय चेंडू टाकलाय. पा एखादं दिग्गज नाव तुमच्या समोर असेल आणि ज्यावेळेस तुम्ही घरचं क्रिकेट खेळताय ना आणि विशेष घरच्या मैदानावरती खेळताय अशा खेळाडूंच्या समोर गोलंदाजी करण्यासाठी तुमच्याकडे वेगळा कॉन्फिडन्स असायला हवा. त्याशिवाय तुम्हाला तशी गोलंदाजी करता येणार नाही. कुलवटप्याचा बॉल ऑन साइडला आपण पाहतो चेंडू इथे ड्राईव्ह केलाय. सिंगल तरी आली. मुन्ना चेंडूला इथे कव्हर करेल. एक धाव इथे मैदानामध्ये घेतली जाते एका धावेच्या मदतीने. 26 धाबा ज्या धाबलकावरती आपण पाहतो धाबा इथे नोंदवले गेलेले आहेत. गोलंदाजी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानामध्ये पुन्हा एकदा सूरज स्ट्राइक ऑन. समर्थ कडू. ओ हो यावेळी मात्र आपण पाहतोय इन कटर चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. समर्थच्या बॅटवरती चेंडू आपण पाहतो येऊ शकलेला नाहीये. चेंडू मात्र आपण पाहतो इथे डॉट आलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धाबलकावरती धाबा आहेत त्या 26 धाबा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 4 धाबा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 16 धाबा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो अवघ्या 6 धाबा आल्यात. म्हणजे धाब्याला कुठेतरी ब्रेक लावलेला आहे. थोडीशी चर्चा आपण पाहतोय मैदानामध्ये जरूर तिथे केली जाईल. वैभव साने जर आपण पाहिले गेले तर सचिन तेंडुलकर अकॅडमीचे सिनियर कोच आहेत. नवीन नवीन टॅलेंटेड खेळाडू मात्र त्यांच्या माध्यमातून घडलेले आहेत. आज मात्र 40+ क्रिकेट ते गाजवण्यासाठी धनवीर स्पोर्ट क्लब अलिबाग या संघामध्ये ते खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रायगड स्टार समर्थ कडू हा देखील आपल्याला मैदानामध्ये आज खेळताना पाहायला मिळेल. आणि विशेष जर आपण पाहिलं तर रायगलचा क्रिस गेल म्हणून मात्र देखील समर्थ कडूला ओळखलं जातं. गोलंदाजीसाठी गोलंदाज हरीश जानिरे. हरीश जानिरे जो गोलंदाजीसाठी आपण पाहतो मैदानामध्ये आलेला आहे. 26 धावा ज्या धावलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. आज प्रेक्षक आपली पावलं या मैदानाकडे घेऊन आलेली आहेत कारण आमच्या या लोणावळ्याच्या फ्युचर स्टारचा खेळाडू आज आम्हाला बघायचा आहे. स्टार विरुद्ध फ्युचर स्टार, अनुभव विरुद्ध यंग टॅलेंट. लोअर फुल टॉस इनसाइड एज पाहिजे डेंजर एंडला समर्थ जरूर होता परंतु चेंडू हातामध्ये दिला नाहीये. समर्थ कडूला मी म्हणेल की खूप मोठं जीवदान होतं. जर धीरजने हातामध्ये चेंडू दिला असताना सुधीर शेलार घरी जाऊन जेवण करून जरी आले असते तरी बाद केला असता. इतका वेळ होता. एक सिंगल आली धावलकावरती 27 धावा. आनंदजी भालेराव आणि रघुजी भालेराव सामाजिक कार्यकर्ते दोन्ही मान्यवरांचं शुभागमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं मी संघर्ष नायक या चषकामध्ये कमलशील व मस्के आणि मित्रपरिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. समर्थ कडू स्ट्रायकर तयार. ओ पुन्हा एकदा इनसाइड एज पाहिजे मैदानाच्या मध्ये. आता मात्र जर पाहिलं गेलं तर काय होत आहे, सुधीर शेलारच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. असं म्हटलं तर नाही की पकडा कॅच आणि जिंका मॅच, छोडो कॅच और छोडो मॅच. या चुका मात्र आपण पाहतो तुम्हाला थोड्याशा आता टाळाव्या लागणार आहेत. धावफलक एका धावेच्या मदतीने 28 धावा धावलकावर आहेत. आज आपल्याला मला वाटतं संघामध्ये योगेश पवार पाहायला मिळत नाहीयेत. आज संघामध्ये नाझीम गुल्ली पाहायला मिळत नाहीयेत. परंतु हे खेळाडू नसताना देखील आपल्याला आज लढायचंय. वैभव साने स्ट्रायकर तयार. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती चेंडू आपण पाहतो येऊ शकला नाही. आणि तिथे मात्र जर आपण पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे 22च्या रूपानं आलेली एक सिंगल आहे हरीश जानिरे. ऑलवर जर आपण पाहिलं तर मावळ तालुक्याचे आणि विशेषतः लोणावळ्याचे आतापर्यंत जे काही गोलंदाज आहेत त्या गोलंदाजापैकी एक अनुभवी आणि चांगला गोलंदाज म्हणून हरीश जानिरेचं नाव नेहमी घेतलं जातं. गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानामध्ये पुन्हा एकदा हरीश. हा चेंडू इन कटर आणि चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. समर्थकडून मात्र आपण पाहतोय चेंडूकडे पाहत राहिलाय. चेंडू इथे डॉट आलेला आहे. पुण्यात आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल. तिथे मात्र आपण पाहिलं गेलं तर सिंगल इथे घेतली जाईल. एका धावेसाठी आपण पाहतोय मैदानामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे. एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती 30 धावा आहेत. हरीश जानिरेने आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल पुन्हा एकदा हरीश जानिरे. स्ट्राइक ऑन वैभव. ओहो यावेळी मात्र आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल होता. चेंडू पडल्यानंतर बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न वैभवचा राहिला परंतु जबरदस्त गोलंदाजी हरीश जानिरे यांची राहिली. आज आपला अनुभव त्यांनी पुण्यात दाखवलेला. स्कोर कार्डवरती 30 धावा ज्या धावलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेला आहे. असं म्हटलं तर की अनुभवाने आम्हाला खूप काही शिकवलेलं आहे. तुम्ही ज्यावेळेस मात्र जबाबदारी घेता ना आपल्या खांद्यावरती की मला करायचंय
माझ्या संघासाठी मला करावं लागणार आहे. ज्यावेळेस आपल्या खांद्यावरती ज्यावेळेस आपण आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी लढतो त्यावेळेस एक वेगळी ऊर्जा खेळाडूंमध्ये नेहमीच पाहिलेली आपण. बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहतो मैदानामध्ये असणार आहे आणि धावफलक 30 धावा धावफलकावरती. तीस धावा धावफलकावरती 4 षटकांचा आपण पाहतो खेळ संपलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहतो मैदानात ते घेतलाय आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो मैदानामध्ये घेऊन आलाय तो जयेश. जयेश पुण्यात आपण पाहतो मैदानामध्ये बॅटिंग पॉवर प्ले षटक तो मैदानामध्ये घेऊन आलाय. गोलंदाज तयार आहे. ओहो यावेळी मात्र आपण पाहतोय बॅकफुटला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. टाळ्यांचा कडकडाट होतोय मैदानामध्ये. का एक एक चेंडू मैदानामध्ये डॉट टाकले जात आहेत आणि प्रत्येक खेळाडूसाठी एक आठवण आहे. दिग्गज खेळाडू समोर आहेत आणि त्यांच्या विरोधात मी कसा खेळलोय ना हे मला दाखवून द्यायचंय आज. समर्थ कडू पुण्यात आपण पाहतोय स्ट्रायकर तयार आहे. हा चेंडू यावेळी आपण पाहतोय कव्हर पॉइंटला चेंडू खेळून काढला जाईल. थर्ड मॅन मध्ये आपण पाहतोय धीरज चेंडू ते अडवतोय तोपर्यंत घेतली एक सिंगल आहे. एक धावा आली. या एका धाव्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 31 धावा. क्रिकेट आणि क्रिकेट आपण आज पाहतोय प्रत्येकाच्या नसा नसामध्ये भिडलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना वेळ लावलं ना तो खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. ज्या खेळाने तुम्हाला ओळख दिली तो खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे जोश आहे. क्रिकेट म्हणजे जिद्द आहे. क्रिकेट म्हणजे मेहनत आहे. क्रिकेट म्हणजे कष्ट आहे. क्रिकेट म्हणजे धैर्य आहे. क्रिकेट म्हणजे संयम आहे. क्रिकेट म्हणजे जीत आहे आणि क्रिकेट म्हणजे हार आहे. 31 धावा धावफलकावर पुण्यात आपण पाहतोय जयेश तयार असेल. स्ट्राईक ऑन वैभव साने. यावेळी पाहायचंय स्वीप केल्या बॉलला चेंडू हवेत असणार आहे. हरीश जाणी खूप दूरवरती. दुसऱ्या धावेचा आपण पाहतोय प्रयत्न केला जाईल. 2 धावा तर मैदानामध्ये आल्यात आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 33 धावा. शांतता ही आपण पाहतोय भयान शांतता आहे. ही शांतता येणाऱ्या वादळाची आहे. ही शांतता येणाऱ्या सुनामीची आहे. ही शांतता येणाऱ्या भरतीची आहे. ही शांतता येणाऱ्या आहोटीची आहे. ही शांतता अशांत कोण करेल. हा चेंडू पुण्यात आपण पाहतोय ऑन साइडला चेंडू ते ड्राईव्ह केलंय. मुन्ना चेंडू ते कव्हर करेल. त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल. दुसऱ्या धावेचा आपण पाहतोय मैदानामध्ये प्रयत्न होणार नाही. एक धावा आली. एका धाव्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 34 धावा. 34 रन. लॉस ऑफ 1 विकेट. पुण्याचा गोलंदाज तयार जयेश. हा चेंडू पुण्यात आपण पाहतोय अगदी बॅकफुटला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न इथे होईल. हरीश जानेरे चेंडू ते कव्हर करतायत. त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 35 धावा ज्या आपण पाहतोय धावफलकावरती धावा नोंदवले गेलेल्या आहेत. आज लढायचंय. आज लढल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाहीये. ध्येयाकडे आज वाटचाल सुरू झाली आहे कारण मेगा फायनल आम्हाला खेळायची आहे. कोलवट टप्प्याचा बॉल पुन्हा आपण पाहतोय ऑन साइडला. मुन्ना चेंडूला आपण पाहतोय मैदानात कव्हर करेल. चेंडूची फेकी जबरदस्त पाहायला मिळाली. वाह गुड एफर्ट. षटक क्रमांक संपलं झाली ते 5वं पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आल्यात. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत
36 धावा, 36 रन. पुढे आपण पाहतो गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय हरी जानेरे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय वैभव. आता कुठेतरी खऱ्या अर्थानं धनवीर स्पोर्टला बालीबाग संघाला गिअर चेंज करणं गरजेचं आहे. वैभव साने स्ट्राईक तयार आहे. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत. सूरज खूप दूरवरती, सिंगल तर आली. पंकज देशमुख आपण पाहतोय, वा जबरदस्त अचूक फेकी. प्रेक्षकांचा टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतोय सुरू आहे, कारण आज आमचे घरचे सितारे खेळत आहेत. याच्याकडे या स्पर्धेच्या निमित्तानं हरिभक्त पारायण आदरणीय शिलार महाराज यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दत्तूजी गायकवाड हे देखील आपण पाहतोय उपस्थित झालेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. समर्थ कडू पुण्यात आपण पाहतोय स्ट्रायकर तयार आहे. हा चेंडू ऑन साइडला खेळून काढला जाईल, पाहिजे तिथे युसुफ आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत आलाय खणखणीत चौकार. पहा दुसऱ्या षटकामध्ये जे 4 चौकार आले, तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर आपण पाहतोय 6व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती चौकार आहे. हरिजने तयार आहे पुण्याचा. यावेळी अप्पर कट आणि पंकज देशमुखचा जबरदस्त झेल. वा गुड एफर्ट. यांच्या वतीने या पंकजच्या झेलसाठी 200 रुपयाचा प्राइज आहे. महाराष्ट्र पोलीस अमितदादा ठोसर यांच्या वतीने हरी जानेरच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचा प्राइज आहे. विकेट हॅट्रिक जर इथे पूर्ण केली, अमितदादा ठोसर यांच्या वतीने 5000 रुपयाचा प्राइज हरी जानेरेसाठी. पुण्याचा तयार असेल. मैदानामध्ये विकेट आली. पंकजचा जबरदस्त झेल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. श्रीकांत खुने स्ट्रायकर नंबर 5 तयार असेल. हा चेंडू अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट. धावफलक इथे आपण पाहतोय मैदानामध्ये स्थिर आहे. 41 धावा ज्या धावफलकावर आहेत. धावा धावफलकावर आहेत. हा चेंडू रिव्हर्स आणि टिपला जाईल. संपलाय श्रीकांत खुणेचा खेळ. विकेट.
आहे. दोन विकेट आतापर्यंत आपण पाहतो मैदानात आलेले आहेत. या षटकामध्ये 41 धावा धाबल कव्हर आहेत. माय 11 लोणावळा संघाने मात्र आपण पाहतो आतापर्यंत फलंदाजाने ते रोखून ठेवलेले आहे. पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. आता पाहिजे मैदान न्यू बॅटर संदेश पार्टे. पुणेकरांचा एक सार्थ अभिमान म्हणून देखील संदेशकडे पाहिलं जातं. प्रतिकिलीमर असेल, डिंगडॉंग असेल, अशा कित्येक संघांमध्ये पुण्याचं खेळ अगदी परदेशामध्ये देखील ज्यांनी नेऊन पोहोचवला तो संदेश पाटे. स्ट्राईक ऑन. फुल टॉस. हा चेंडू जमीन समंत्र आपण पाहतोय फटका खेळून काढला जाईल. सचिन लाल चेंडू ते कव्हर करतोय. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकारी ते कळवला. एका धावेवरती समाधान असेल. हरिजानेरीचा जर षटक आवडला असेल ना, गोलंदाजी आवडली असेल, टाळ्या वाल्या काहीच हरकत नाही. जबरदस्त गोलंदाजी हरिजानेरी यांची. 12 चेंडू मध्ये 9 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्यात हरी जानेरीने. आता पाहिजे मैदानाच्या मध्ये 6 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावा धाबलकावरती आहेत. क्रिकेटची वेडी आपण पाहतो. ही वेडी माणसं आज मात्र मैदानात उतरलेली आहेत. चला वेळ वाचवायचा आहे. जबरदस्त खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये दोन्ही संघांमध्ये रंगलेला आहे. बेचाळीस धावा ज्या आपण पाहतोय धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. आज आपण पाहतोय संघर्ष नायक चषक सेमीफायनलचा दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे. आणि या दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय 2 संघ भिडलेत. एका बाजूला धनवी स्पोर्टला बालीबागचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला इथे मैदानामध्ये जर आपण पाहिले गेलं तर माय 11 लोणावळा. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु गगन भरायचं वेत हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. क्रिकेट हा वेडा लोकांचा खेळ, ठार वेड आहे. त्याशिवाय तुम्हाला मोठं नाव करताच येणार नाही. तुम्ही लोणावळ्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जा, एखाद्या खेळाडूबद्दल माहिती विचारा, लोक एकच सांगतील काही नाही, क्रिकेट पाय वेडा झालाय. परंतु तोच वेडा इथे भल्या भल्यांना शहाणा करून जातोय. कारण वेडी लोक इतिहास रचतात आणि शहाणी लोक इतिहास घरी बसून वाचतात. पंकज देशमुखने घेतलेला जबरदस्त झेल, हरी जानेरीची जबरदस्त गोलंदाजी, जयेशचा वेगवान मारा, सूरजची फिरकी आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सुनील रेड्डीचं असणारं मार्गदर्शन, यशाच्या मागे सुधीर शेलारची कामगिरी. आज 100% एफर्ट द्यायचे, आज फक्त लढायचंय. संदेश पाटे स्ट्रायकर तयार असणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूरज, फिरकीचा जादूगार. पहिला चेंडू मिड विकेटला, हरी जानेरी चेंडूच्या खाली लेपंगा विकेट. विकेट त्यांना मैदानामध्ये पाहायला मिळाली. आणि आता पाहिजे मैदानाच्या आतमध्ये इथे सूरज धोंडगे. मित्रांनो, हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. येणाऱ्या काळामध्ये या नावाने खूप मोठी गर्दी होणार आहे, कारण या खेळाडूकडे लढण्याची ताकद आहे, जिद्द आहे,
कष्ट घेण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे सूरज धोंडगे नाव येणारा फ्युचर स्टार सूरज इथे गोलंदाजीवरती कामगिरी करतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय सोन्या गायकवाड. सोन्या गायकवाडला आज मात्र स्लॉग ओव्हरच्या षटकांमध्ये मोठे स्ट्रोक तिथे त्याला दाखवणं गरजेचं असेल. किरकोळ देशचा खेळाडू आहे, परंतु या खेळाडूच्या बॅटच्या भात्यामध्ये असा कुठला स्ट्रोक नाही जो तिथे षटकार खेळू शकत नाही, तो सोन्या गायकवाड. परंतु सूरज उजव्यातून मार करेल. कोलवट टप्प्याचा बॉल आपण पाहतो यावेळी मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला चेंडू इथे जमीन समांतर खेळलाय. सिंगल आली. मुन्नाच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतो येऊ शकला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील तिथे घेतली जाणार आहे. दीपकजी फाटक कुठं असले त्यांना विनंती असणार आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सूरज धोंडगे. अमर सर असं म्हटलं होतं की नेहमी या कलियुगामध्ये उगवत्या सूर्याला नमस्कार असतो. हा उगवता स्टार आहे. सूरज तयार आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय थोडासा वेग होता या चेंडूमध्ये, परंतु नियंत्रण आपल्याला पाहायला मिळालं नाही. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जी आपण पाहतो मैदानामध्ये येणार आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल 45 धावा. वाह, घर 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 फिरणारा चेंडू. धीरज पाहत इथे मैदानाच्या आतमध्ये. आज सुधीर शेलार याच्या हातामध्ये चेंडू मात्र सापडत नाहीये. फलंदाज बीट होत आहेत परंतु यशाच्या मागे सुधीर शेलार देखील बीट झालेत. म्हणजे गोलंदाजी किती जबरदस्त सुरू आहे हे सांगायची आता गरज नाहीये. पुण्याचा सूरज तयार उर्फ बाळू. लोणावळ्याचा नन्ना मुन्ना जादूगर आहे सूरज धोंडगे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. वेग होता या चेंडू मध्ये. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. चेंडू इथे डॉट. इथे फलंदाज मात्र चेंडूला फक्त हवा घालायचं काम करतायत. बॅट वरती चेंडू मात्र यायला तयार नाहीयेत. वैभव साने स्ट्रायकन तयार आहे. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. चेंडू इथे डॉट आहे. धावफलक इथे स्थिर असेल. सूरज धोंडगे कोणाच्या तालमीत घडलाय? सुनील रेड्डी, सूरज गायके, पराग औरंगे, हरी चांडिरे यांच्या तालमीत घडलेला खेळाडू आहे. सूरज पुण्याचा पाहतो तयार असेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या मध्ये सुरू आहे. आज प्रत्येक प्रेक्षकाचा मात्र देवाकडे एकच प्रार्थना करायचं असेल की आमच्या खेळाडूंचा खेळ चांगला होऊ दे, कारण समोर एक दिग्गज संघ आहे. लोअर फुल टॉस खूप मोठी अपील, परंतु तिथे काय होणार आहे? नजर हटी, दुर्घटना घटी. वैभव सानेला परतावा लागेल. विकेट. विश्वासाने ते लढणं गरजेचं आहे. न्यू बॅटर विनोद वाटकरे, नवीन फलंदाज आपण पाहता दाखल होतोय. संघाचा संघनायक म्हणून त्याच्या खांद्यावरती थोडीशी जबाबदारी आहे. विश्वास आहे ना माझ्या संघाचा माझ्यावरती, त्या विश्वासाने आज लढायचं आहे. विश्वास म्हटलं की इतिहासाची थोडीशी पानं जर आपण चालली ना, राजा तुम्ही विशालगड गाठा, एक बी गणी मी पुढे सरकू देत नाही, हे सांगणारे बाजीप्रभू देशपांडे. विश्वास काय होता? राज आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं.
सांगणारे तानाजी मालुसरे, विश्वास, सुनील रेड्डी शेवटचा षटक घेऊन हा चेंडू पण पाहतो मैदानामध्ये पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळून काढला जाईल. सिंगल तरी ती आली आहे. पंकज चिडले ते कव्हर करेल. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानामध्ये घेतली गेली. 2 धावा आल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा आहेत 48 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुण्याचा सुनील. स्ट्राईक ऑन सोन्या गायकवाड. ओहो यावेळी मात्र आपण पाहतोय जागेवरती उभं राहून खेळून काढण्याचा प्रयत्न होता. सोन्याला मात्र चेंडू समजू शकला नाही. चेंडू तिथे डॉट आलाय. अनिलजी वाघमारे साहेबांचा आपण पाहतोय शुभागमन होतोय. साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चेंडू डॉट. धावफलक इथे स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 48 धावा आहेत. राजा अवघे 60 मावळे द्या. एका रात्रीत गड घेतो कोंडाजी फरजन. विश्वास काय होता ना या मावळ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. सुनील तयार. लोअर फुल टॉस थर्ड मॅन मध्ये म्हणून पाहतो. चेंडू मात्र इथे निसटलाय. क्षेत्ररक्षक खाली जाणारे खूप दूरवरती प्रयत्नांची पराकाष्ठा परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आलाय. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. थर्डमॅन मधून अगदी आपण पाहतोय चेंडू इथे निघून गेलेला आहे. संघाची धावसंख्या 52 धावा धाबलकावर आहेत. 52 रन. अर्धशतक आपण पाहतोय पूर्ण होतोय धनविन स्पोर्ट क्लब अलिबाग संघाचं. सोन्या गायकवाड पुण्यात आपण पाहतोय स्ट्रायकन तयार आहे. हा चेंडू इथे आपण पाहतोय आडव्या पट्ट्याने ऑन साइडला सचिनला चेंडू कव्हर करेल. सिंगल आली. चेंडूची फेकी जबरदस्त झाली. गुड रनिंग. 2 धावा इथे मैदानामध्ये येत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 54 धावा धाबलकावर आहेत. एका धावेसाठी आपण पाहतोय संघर्ष सुरू आहे. एका धावेसाठी लढायचं आहे. सेमीफायनलचा आपण पाहतोय दुसरा सामना मैदानाच्या मध्ये सुरू आहे. चोपन्न धावा ज्या आपण पाहतोय धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा बदल पुन्हा एकदा केला जाईल. स्ट्राईक ऑन सोन्या गायकवाड. कोलवटाचा बॉल मिड विकेटला आपण पाहतो निघून काढला जाईल. पंकज देशमुख चिले ते कव्हर करतोय. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहिले गेले तर विकेट. फलंदाज सोन्या गायकवाड होईल बाद. आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने यांचा संतोष शुभागमन झालेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, लोणावळा नगरीचे माजी नगराध्यक्ष, असंख्य तरुणांचे प्रेरणास्थान आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांचं शुभागमन होतंय. साहेब आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. न्यू बॅटर नितेश दरबार. बहुजन सेवा संघाचे अध्यक्ष आदरणीय विजयजी जाधव यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सुनील तयार आहे. हा चेंडू पुन्हा आपण पाहतोय ऑन साइडला चेंडू खेळून काढला जाईल. सचिन लाल चेंडू ते कव्हर करतोय. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि तिथे काय होणार आहे. विकेट. फलंदाज होईल बाद.
56 धावा धाबलकावरती आहेत. 57 धाव्यांचं आव्हान असणार आहे ते आता माय 11 लोणावळा संघासमोर. लोणावळा नगरीचे माजी उपनगर अध्यक्ष आदरणीय काँग्रेस लोणावळा शहराचे अध्यक्ष आदरणीय प्रमोदजी गायकवाड यांचा देखील आपण पाहतो शुभागमन झालेला आहे. मी त्यांचं देखील संघर्ष नायक या चषकामध्ये आदरणीय कमलशील भाऊ मस्के आणि मित्रपरिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. पहिला डाव संपलेला आहे. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाबलकावरती धावा आहेत. 56 धावा, 57 धाब्यांचं टार्गेट आहे. पहिल्या डाव पण पाहतो मैदानामध्ये संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 56 झाल्यात, 57 बनवायचे आहेत आणि या 57 धावा आता इथे मैदानामध्ये पूर्ण केले जाणार की नाही हे देखील आपल्याला आज मैदानामध्ये पाहायचंय. आज जर आपण इथे पाहिले गेले तर प्रत्येक खेळाडूचं खऱ्या अर्थानं कौतुक होत आहे. प्रत्येक खेळाडू चला बॅट्समन चला. विशेष जर आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला प्रकाश झोतामध्ये आणण्यासाठी आमची dreamscricket.in ची ऑफिशियल टीम काम करते. आज प्रत्येकाचं कौतुक होतं, लाईव्ह वाल्यांचं कधीच कौतुक केले जात नाही. सकाळी सगळ्यांच्या अगोदर ठीक 8 वाजता येतात, सेटअप उभा करतात. कधी कधी जेवण वेळेवरती मिळत नाही, कधी कधी उन्हामध्ये कॅमेरामॅन घेऊन उभा राहावं लागतं. प्रत्येक गोष्टीवरती मात करत त्या खेळाडूला फक्त एकच त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो की आम्हाला स्पर्धा मोठी करायची आणि ते काम आमचे dreamscricket.in ची ऑफिशियल टीम करते. असं म्हणतात ना, मराठी पाऊल पडते पुढे आणि ते एक पाऊल यशाकडे घेऊन जाणारे आमचे dreamscricket.in ची टीम आहे. dreamscricket.in ची असणारी सर्वा कौस्तुभजी पाटील, सीओ अनिरुद्ध वर्तक, आमचे टेक्निशियन साहिलजी कोंडोस्कर सर, आमचे कॅमेरामॅन अतिजी माळवी, विरू मानकर आणि त्याचबरोबर गणेशजी बर्वे, आमचे स्कोरर क्षितिज कल्याणकर यांचं खऱ्या तर मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल की आज ज्या प्रकारचं तुमचं काम आहे, तुमच्या कामाला खऱ्या तर सॅल्यूट आहे. आज तुमचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. सगळ्यांचं कौतुक केलं जातं, लाईव्ह वाल्यांचं कधीच कौतुक होत नाही. आपण म्हणतो ना, एखादा खेळाडू प्रकाश झोतामध्ये आणण्यासाठी तिथे लाईव्ह चांगला असावा लागतं, बरोबर ना. आता पाहिजे मैदानामध्ये आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झालेत. एका बाजूला जर आपण पाहिलं ना मैदानाच्या आतमध्ये मुन्ना पिंपळे, दुसऱ्या बाजूला असतील पंकज देशमुख. पंकजसाठी प्राइज आलेले आहे. पंकजच्या प्रत्येक धावेसाठी आमचे लोणावळ्याचे स्टार नितीनजी मराठे यांच्या वतीने 10 रुपयाचं प्राइज आहे. प्रत्येक धावेची किंमत 10 रुपये. एक 6 मारला 60. जेवढ्या धावा बनवणार पंकज, प्रत्येक धावेसाठी प्राइज. दुसऱ्या बाजूला मुन्ना पिंपळे, आघाडी जोडी मैदानात दाखल झालेली आहे. आज खरं अमर सर ज्यावेळेस मात्र माझ्यासोबत जोडले गेले त्यांनी मात्र एकच चर्चा केली की ज्या प्रकारची खेळपट्टी आहे ना,
ही खरंच जादूची खेळपट्टी म्हणायला काही हरकत नाही. पंकज देशमुख साठी प्राइज झालेले स्वर्गीय बाबा मेणे प्रतिष्ठानचे असणारे सर्वे सर्वा जयवंतप्पा मेणे यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं प्राइज आहे. गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानामध्ये षटक क्रमांक पहिले घेऊन. गोलंदाजसाठी आपण पाहतोय गोलंदाज तयार असणाऱ्या मैदानामध्ये षटक क्रमांक पहिले घेऊन नितेश दरबार. पहिला चेंडू खोलवट टप्प्याचा धावेसाठी मात्र आपण पाहतो तिथे नकार जो कळवलाय चेंडू इथे डॉट डॉट चेंडू सुरुवात होतीये. अमर सर सकाळी अवधी पाहिले तर 7 वाजता येऊन मैदानाला रोलिंग करणं पाणी मारणं ही खूप सारी जबाबदारी आमचे फ्रान्सिस भाई डिसूजा घेत आहेत. तुमचं मनापासून धन्यवाद आहे कारण तुमच्या माध्यमातून चांगली खेळपट्टी आमच्या खेळाडूंना खेळायला मिळते. नितेश तयार आहे. हा चेंडू यावेळी आपण पाहतोय बॅकफुटचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. या चेंडूमध्ये आपण जर पाहिलेलं तर चेंडू ते डॉट आलेला आहे. 0 धावा धाबलकावर आहेत. शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढलो शून्याचे करून मंथन करू बरेच काही बसू एकाच्या बाजूला लाख मोल करू तयाला. पंकज देशमुख स्ट्रायकन तयार आहे. लोअर फुल टॉस हो गई गलती हो गई बुल दांडी गुल विकेट. सन्मान करतोय आज वेळात वेळ काढून खऱ्या अर्थाने ते आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या. त्यांना सन्मानित करण्यासाठी या स्पर्धेच्या समोर पाहत असणारे सर्वे सर्वा आदरणीय कमलशील व मस्के आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने सन्मान केला जातोय. आपण पाहतोय त्या मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. पंकज देशमुख जो मैदानात बाद झाला आणि पंकजची जागा घेण्यासाठी सुधीर शेलार उर्फ मामा नावाप्रमाणे आज काम करायचे सुधीर शेलारला. गोलंदाज तयार आहे. नितेश दरबार. हा चेंडू यावेळी आपण पाहतोय शॉर्ट लेन बॉल हुक केल्या बॉलला श्रीकांत खुणे आपण पाहतोय चेंडू ते कव्हर करतील तोपर्यंत घेतील एक सिंगल आणि एका धावेने धाफलक आपण पाहतोय संघाचं खातं उघडलं जाणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय तयार असेल मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा नितेश दरबार मॅन फ्रॉम गुजरात वरून मी प्रवास करत इथपर्यंत कशासाठी आलोय आज मला दाखवायचंय. हो यावेळी मात्र आपण पाहतोय बॅकफुटला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न चेंडू मात्र तिथे डॉट आलाय धावफलक इथे स्थिर आहे. लोणावळा नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेस लोणावळा शहराचे अध्यक्ष आदरणीय प्रमोदजी गायकवाड यांचा आपण सन्मान करतोय. मी त्यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय. ओ चेंडू पुन्हा एकदा डॉट. प्राध्यापक आदरणीय अशोकजी गायकवाड सरांचा देखील आपण सन्मान करतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये संपलं जाणार आहे ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला धाबलकावरती एक धाब आहे. प्रमोदजी शिंदे यांचा देखील आपण पाहत ठिकाणी सन्मान केला जातोय.
यानंतर आपण माजी नगराध्यक्ष काँग्रेस लोणावळा शहराचे अध्यक्ष प्रमोदजी गायकवाड यांचा आपण या क्षणी सन्मान करतोय. एक मायेची प्रेमाची उबदार शालानी या स्पर्धेचे एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होतोय. सामन्याकडे जाऊया. षटक क्रमांक आपण पाहतोय संपले गेले. पहिलं एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धाबा आहेत. एक गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आलाय समर्थ कडू. तर स्ट्राईक ऑन सुधीर शेलार. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते वळून घेणारा चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसेल. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट आलेला आहे. धावा 57 बनवायच्या आहेत, परंतु ह्या धावा आमच्यासाठी लढण्यासाठी पुरेशा आहेत. हा चेंडू इथे एक्स्ट्रा कव्हरला पाहायचंय. नितेश चेंडू पासून खूप दूरवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. हा चौकार आलाय. आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धापलिकावरती धावा आहे 5 धावा. नितेश दरबारचा आपण पाहतोय चांगला प्रयत्न आपल्याला जरूर मैदानामध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये देखील वाद थोडासा बदल तिथे मैदानामध्ये केला जाईल. सुधीर शेलार लोणावळ्याचा विराट कोहली म्हणून देखील सुधीर पाहिले जातं. रिव्हरचा फटका यावेळी मात्र हा खेळून काढण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू इथे डॉट आलाय. 5 धावा धापलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा समर्थ. यावेळी पाहायचंय शपथ झाले. उडवलाय बॉलला डीप स्क्वेअर लेग आणि जबरदस्त झेल. शेलार जो मैदानात बाद झाला. महमूदने करत एक जबरदस्त झेल टिपणाऱ्यामध्ये त्याला पाहिलेलं आहे. एवढं लांबवरचं अंतर पूर्ण करणं ही सोपी गोष्ट नाहीये, विशेष 40+ असताना इतकं चांगलं क्रिकेट आज आपल्याला या लोणावळ्याच्या मैदानावरती पाहायला मिळतंय. अनिलजी पाटील यांना विनंती करतो आपण या. आपलं स्वागत आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात दाखल इथे होणार आहे. न्यू बॅटर सचिन लाल. कमी उंचीचा खेळाडू जरूर आहे, परंतु आज पाहिजे कशा प्रकारे तो खेळणार आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते सोडून दिला जाईल. चेंडू मात्र इथे डॉट. धापलक इथे स्थिर आहे. डॉट बॉल आलाय. एक चौकार जर सोडला ना तर आपण पाहिलं गेलं तर त्यानंतर मात्र एकही धाव खर्च केली नाहीये. 5 धावा धापलकावर आहेत. धावा इथे कमी आहेत, परंतु ह्या धावा लढण्यासाठी पुरेशा आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. चेंडू इथे डॉट. षटक क्रमांक संपलं जाईल मैदानाच्या मध्ये. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आली सिंगल, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 4 धावा.
आता पाहिजे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा नितेश दरबार यांच्याकडे मात्र आपण पाहतोय चेंडू सोपवलेला आहे. परदेशामध्ये देखील आपल्या गोलंदाजीची छाप सोडणारा नितेश दरबार. अगदी दुबई, कुवेत, कतार, टेनपीएल सारखी मानाची क्रिकेटची स्पर्धा खेळणारा नितेश दरबार आहे. मुंबई इंडियन्स कडून मात्र तो गोलंदाजी करेल. स्ट्राइक ऑन मुन्ना पिंपळे. 5 धावा डबल कव्हर आहेत. मुन्नाला खूप मोठी संधी आहे आणि त्या संधीचा सोनं करायचं आहे. डेड बॉल. गोलंदाजीसाठी गोलंदाज हा चेंडू आपण पाहतोय. अगदी हलक्यानं चेंडू तिकडून काढला जाईल. सिंगल तर आपण पाहतोय मैदानात घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार जो आपण पाहतोय मैदानामध्ये कळवलेला आहे. 1 धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 धावा ज्या धावलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा नितेश दरबार तयार आहे. स्ट्राइक ऑन सचिन लाल. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा अगदी हलक्यानं चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल. त्यानंतर घेतलेली एक सिंगल. हे करणं गरजेचं आहे. स्ट्राइक रोटेड हे खूप महत्वाची गोष्ट आहे. असं नाही की तुम्ही कमी धावसंख्येची मॅच खेळताय आणि बॅट फिरवली, मोठे मोठे स्ट्रोक खेळले म्हणजे तुम्ही जिंकला. काही मॅचेस मध्ये त्याच्याकडे प्राइज आलेले. रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. प्राइज असणार आहे या दोन्ही खेळाडूंपैकी जो कोणी षटकार खेळेल ना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खेड तालुक्याचे अध्यक्ष दिलीपजी नाईक नवरे यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये 6 धावा. माफ करा 7 धावा आहेत. हा चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल. बॅटचा फेस तिने मात्र ओपन केलाय. डीप कव्हर पॉइंटला आपण पाहतो चेंडू अडवला जाईल. चेंडूची फेकी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानात आपण पाहतो घेतली गेली. 2 धावा आलेल्या आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 9 धावा डबल कव्हर. आता म्हणेल मी संघर्षाला सुरुवात झालेली आहे. संघर्ष हा तुम्हाला करावा लागणार आहे. मानाचं करंट जर हातामध्ये मिरवायचंय ना तर संघर्ष करावा लागेल. कोणाचा तयार पुढे सरसावा चेंडू तिकडून काढण्याचा प्रयत्न. बॅटवरती चेंडू आपण पाहतो येऊ शकला नाही. चेंडू आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. आज आपण पाहतोय खेळ पाहण्यासाठी छोटा निलेश ढेगे देखील उपस्थित आहे. गोलंदाज तयार नितेश. या दरम्यान स्ट्रेट हिट आणि तिथे विकेट आहे. मुन्ना पिंपळे बाद. नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतो दाखले होणार आहे तो जयेश. 3 फलंदाज आपण पाहतो आतापर्यंत डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. 9 धावा धावलकावर आहेत. संदेश पार्टीचा आपण पाहतो एक चांगला झेल मैदानामध्ये पाहायला मिळाला. विकेट आली.
30 चेंडू शिल्लक आहे. 48 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. छोटासा आपण पाहतोय ड्रिंक ब्रेक इथे आपण पाहतोय मैदानामध्ये घेतला जाईल. आपण पाहतोय संघर्ष नायक चषक. थोडासा वेळ आहे, घेऊया एक डीजे ब्रेक. अठ्ठेचाळीस धावा ज्या अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. आता पाहिजे मैदानामध्ये सामन्याकडे तुम्हाला ती घेऊन जाणार आहे. सामन्याकडे घेऊन जाईल पुण्यात गोलंदाजीसाठी गोलंदाज समर्थ कडू, स्ट्रायकर सचिन लाल. हा चेंडू आपण पाहतोय अगदी हलक्या चेंडू तिकडून काढला जाईल. टॅप केल्या बॉलला, सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील आली. एका धावेसाठी आता मात्र संघर्ष करायचा. एका धावेवरती भर द्यायची आहे. कारण असं म्हटलं होतं की थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. सामना एकेरी दीड धावेने देखील जिंकता येतो. रिव्हरचा फटका. हा चेंडू मात्र आपण पाहतो इथे बॅट वरती येत नाहीये. चेंडू डॉट आलाय. दोन धावा मैदानामध्ये येताना पाहायला मिळाल्या. त्यानंतर आलेला चेंडू डॉट आहे. समर्थ कडू पुण्याचा स्ट्रायकर तयार. हा चेंडू आपण पाहतो यावेळी बॅटचा फेस इथे मात्र ओपन केलाय डीप कव्हरला. ओ आणि तिथे चुकी झाली. श्रीकांत खुणेकडून चुकी होतीये आणि चुकीचं रूपांतर इथे चौकारामध्ये. फोर रन. आपण पाहतोय पुन्हा एकदा. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी समोरून चेंडू उसळी घेणारा होता. टॉस केलाय बॉलला. चेंडू डॉट आलाय. धावलं किती आपण पाहतोय मैदानामध्ये स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 15 धावा आहेत. सचिन लाल साठी प्राइज आले. सचिनने जर नॉट आउट संघाला जिंकून दिलं ना, जयवंतप्पा मेणे यांच्या वतीने 2000 रुपयाचं प्राइज आहे. हलक्या चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील आली. गुड रनिंग. हरणाच्या गतीने चित्त्याच्या चपळीने धावा मात्र बनवले जात आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुण्यात पाहतोय मैदानामध्ये 17 धावा डबल कव्हरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू आहे. जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. कारण संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला इथे मात्र काही मिळणार नाहीये. स्वप्न तर पाहिलेली आहेत. संघर्ष नायक चषकाचं मेगा फायनल गाठायचंय. हा चेंडू इथे सफल झाले. तुडवला बॉलला. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून हसते हसते कडजे रस्ते सीमा
36 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 24 गेंदे और जीतने के लिए अभी भी 36 रनों की जरूरत. मैच रंगलेली आहे. तुम्हाला मैदानामध्ये घेऊन जाईल पुन्हा एकदा मॅच कडे. 24 चेंडू 36 धावा हे समीकरण आहे. जयेश आणि दुसऱ्या बाजूला सचिन लाल. जयवंतप्पा मेणे यांच्या वतीने प्राइज असेल. जर सचिन लालने संघाला नॉट आउट जिंकून दिलं ना तब्बल 2000 रुपयाचा प्राइज आहे. कोणी षटकाचा खेळला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खेड तालुका अध्यक्ष दिलीपजी नाईक नवरे यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. षटकारासाठी प्राइज असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज बाळा ठाकरे. गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार असेल. स्ट्राइक ऑन जयेश. खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळी मात्र आपण पाहतोय सन्मान दिलाय बॉलला. सिंगल तरी ती आली. दुसऱ्या धावेसाठी तिथे मात्र आपण पाहतो नकार कळवला जाईल. एक धाव इथे येणार आहे. 23 चेंडू 35 अजून बनवायचे आहेत. फाईट मैदानामध्ये आपण पाहतोय सुरू आहे. संघर्ष केला जातोय आणि जेवढा मोठा संघर्ष असेल ना यशही तेवढंच मोठं मिळतं. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळाचं काय ती येतात आणि जातात. मातीत घट्ट पाय रोवून उभा राहता आलं पाहिजे. सुरुवात संघर्षाची, नव्या पर्वाची, उतुंग गरुड भरारीची. आज आपण पाहतोय संघर्ष नायक चषक सेमीफायनलचा दुसरा सामना. बाळा ठाकरे तयार. उजव्या मार करतील. स्ट्राइक ऑन सचिन लाल. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा हलक्या घेऊन काढला जाईल. डेंजर एंडला तिथे सचिन मात्र सिंगल आलेली आहे. एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा आहेत 23 धावा. हा चेंडू क्रॉस बॅट यावेळी खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल. चेंडू आपण पाहतोय इथे डॉट आलाय. दाफलक इथे मैदानामध्ये पायचे स्थिर असणार आहे. 23 धावा दाफलकावरती आहेत. आज ध्येयाचा रस्ता गाठायचा आहे. जयेशने गोलंदाजी जबरदस्त केली आहे परंतु फलंदाजी देखील तितक्या ताकदीने करणं गरजेचं आहे. लोअर फुल टॉस. पायचे मैदान नितेश चेंडूला ते कव्हर करेल तोपर्यंत घेतील एक सिंगल. एकेरी दुहेरी धावा ज्या मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तयार आहे बाळा. यापुढे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये स्ट्रायकर सचिन आहे. लोअर फुल टॉस जमीन समंत्र आपण पाहतोय. फटका खेळून काढला जाईल. संदेश पार्टे चेंडू ते कव्हर करतोय. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला जयेश आणि 2 धावा आल्या. 2 धावा इथे घेतल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे पोहोचणार आहे. 26 धावा ज्या धावलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. दिवस असं म्हणतात की दिवस हे प्रत्येकाचे येतात. फक्त त्या दिवसाची येण्यासाठी तुम्ही वाट बघणं गरजेचं आहे. त्या दिवसाची सुरुवात करणं गरजेचं आहे. मिस टाइम फटका. चेंडू हवेत आणि इथे विकेट. फलंदाज सचिन लाल होईल बाद. यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. अठरा चेंडू शिल्लक आहे. 31 धावा अजूनही आपण पाहतोय जिंकण्यासाठी बनवायचे आहेत.
बॅटिंग पॉवर प्ले. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात दाखल इथे होणार आहे धीरज. अतुलजी कदम हे देखील आपण पाहतोय उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चला थोडी घाई करा. 18 चेंडू 31 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानामध्ये असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय 13 असेल तो आता संदेश पार्टे. चला घाई करा. संदेश पार्टे जे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी येत आहेत. काल अगदी आपण पाहिलं विमाननगरच्या मैदानावरती क्वार्टरफायनलची मॅच एक हाती संघाला मात्र त्यांनी जिंकून दिलेली आहे. स्ट्राइक ऑन जयेश आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बीच में से मिली दरार उसमें से ढूंढ लिया रन 4 चौकार. चौकार आलेला आहे. 30 धावा धावलकावरती आहेत. यशाचं अर्ध शिखर चढलेलं आहे. अजून अर्ध शिखर इथे सर करायचंय. मॅच आपण पाहतो थोडा वेळ मात्र जरुरी जमल्या. जयेशच्या बॅट मधून आपण पाहता आलेला चौकार आहे. चर्चा करत होतो की आपण खऱ्या अर्थाने दिवस हे प्रत्येकाचे येतात. कोणी दिवस गाजवलेले असतात, कोणी दिवस गाजवत असतो, कोणी दिवस गाजवणार असतात. संदेश पार्टे पुण्यात आपण पाहतोय मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला. थोडासा प्रेशर जरूर असेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल बॅटची कडा. थर्ड मॅन मध्ये आपण पाहतोय सोन्या गायकवाड मात्र बॅकअप साठी तयार आहे. कुठल्याही प्रकारची धाव इथे येणार नाहीये. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतो डॉट आहे. चेंडू इथे डॉट आलेला आहे. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आणि तिथे झेल झालाय. विकेट आहे. परतावा लागेल जयेशला. पंधरा चेंडू शिल्लक आहे आणि 27 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहते तयार असेल पुण्याच्या मैदानाच्या मध्ये संदेश. विकेट घेताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल पुण्याचा संदेश. आणि हा चेंडू युसुफच्या बॅटमधून डीप कॉर्नरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. हा चौकार आहे. 4 रन.
4 धाबा आल्या. 34 धाबा धाबलकावर आहेत. 14 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 23 धाब्यांची गरज. संदेश तयार, राऊंड द विकेट. हा चेंडू मात्र आपण पाहतोय इथे वळण घेणारा चेंडू. चेंडू इथे बॅट वरती येऊ शकला नाही. चेंडू डॉट. रिव्हरचा फटका यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये केला जाईल आणि तिथे जर आपण मैदानामध्ये पाहिले गेलं तर आता आपण इथे पाहतोय चेंडू डॉट आलेला आहे. धाफल किती स्थिर असेल. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये संपला जाईल. 6वा 6 षटकांचा खेळ संपलाय. 34 धाबा धाबलकावरती 12 चेंडू शिल्लक आहे आणि या 12 चेंडू मध्ये 23 धाब्यांची गरज. आता पाहिजे आतापर्यंत मैदानामध्ये आपण समर्थ कडूचे 2 षटकं पाहिलेत. नितेश दरबारचे 2 षटकं झालेत. बाळा ठाकरेने 1 षटक टाकले. संदेश पाटेने 1 षटक टाकलेले आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज येत आहेत बाळा ठाकरे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो 13 असतील मैदानामध्ये. पुन्हा एकदा बाळा. खोलवट टप्प्याचा बॉल जमीन समांतर फटका खेळून काढला जाईल. सुसाट मॅरेजचा वेग आहे. सिंगल आली. दुसरा धावायचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील आली. धीरज धोंडगे, संदीपजी चित्ते हे देखील आपण पाहतो उपस्थित झालेले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असतील पुन्हा एकदा मैदानामध्ये. बाळा. स्ट्राईक ऑन धीरज. लोअर फुल टॉस. बॅटवरती मात्र आपण पाहतो चेंडू मिडल होऊ शकला नाही. तोपर्यंत घेतलेली आपण पाहतो एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणार आहे 37. युवा कार्यकर्ते आदरणीय भूषणजी जाधव यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. 10 चेंडू शिल्लक आणि 20 धावेंची गरज. सूप करण्याचा प्रयत्न आपण पाहतो मैदानामध्ये केला जाईल आणि तिथे मात्र आपण पाहिले गेले तर सिंगल तर आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील आली. 2 धावा आल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल 39 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 9 आणि 18 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार आपण पाहतो पुन्हा. बॅटची कडा आणि तिथे मात्र विकेट. फलंदाज बाद. इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये हा चेंडू आणि तिथे सूरज आला. त्याच बॉलने मागे निघून गेला. विकेट आली.
या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचा नुकतं शुभागमन झालेला आहे. सतर्क महाराष्ट्र न्यूज तळेगाव संपादिका आदरणीय रेखाताई भेगडे यांचं देखील शुभागमन होते. ते आपलं देखील संघर्ष नायक या चषकामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. विकेट आपण पाहतो 39 धावा धाबलकावर आहेत. समीकरणाकडे घेऊन जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील. आता 7 चेंडू आहेत आणि 18 धाव्यांची गरज. आज पायथ्या मैदानाच्या संघ इथे थोडासा अडचणीत सापडलाय आणि या अडचणीत सापडलेल्या संघाला यशापर्यंत घेऊन येईल का सुनील पाहणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज तयार आहे. बाळा खोलवर टप्प्याचा बॉल आणि तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू डॉट. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये संपला जाईल. 7 षटकांचा खेळ संपला. शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील 6 आणि बनवायचे आता 18 धावा. इथे घेऊन जातोय 6 षटकांचा आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये खेळ. 7 षटकांचा खेळ संपलाय. धाबलकावरती 39 धावा आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 18 धावेची गरज आहे. आज जर आपण पाहिलं तर मुख्य अतिथी कक्षामध्ये खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीतील बहुजनांचा एक बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो, ज्यांना संपूर्ण मावळ तालुका ज्यांच्यावरती सार्थ अभिमान आहे, एक निर्भीड पत्रकार म्हणून देखील ज्यांची ओळख सदैव राहिलेली आहे, आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब आपण पाहतोय गेले 5 दिवस खऱ्या अर्थाने या स्पर्धेवरती ते नजर ठेवून आहेत. कारण स्पर्धा ही जर आपण पाहिले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आज मुख्य अतिथी कक्षामध्ये सर्व मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. यानंतर मात्र मेगा फायनल तुमच्या भेटीला येणार आहे. एक संघ आहे पैलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट क्लब कोटेश्वरवाडी, जो संघ थेट मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे. तर दुसरा संघ हा कोणता असेल? एका बाजूला माई 11 लोणावळा आहे, दुसऱ्या बाजूला धनवीर स्पोर्ट क्लब अलिबाग हा संघ असणार आहे. संदेश पाटे 6 चेंडू 18. गोलंदाज तयार. पहिला चेंडू धीरजच्या बॅट मधून आलाय स्लॉट मध्ये, पाठवला पलीकडच्या प्लॉट मध्ये. षटकार. बडे बडे बबलू शेठ कदम यांच्या वतीने या षटकारासाठी 1000, नितीन मराठे यांच्या वतीने 200 आणि विकेट जर घेतली तर 1000. खूप सारा प्राइज. गोलंदाज तयार. स्ट्रायकर नंबर 5 संदेश पाटे, दुसऱ्या बाजूला धीरज. हा चेंडू इथे क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट आलाय. धापलक स्थिर आहे. 4 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. दिलीपजी नाईक नवरे आरपीआय खेड तालुका अध्यक्ष यांच्या देखील 500 रुपयाचं प्राइस धीरजसाठी असणार आहे. हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि विकेट. फलंदाज होईल बाद.
गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो 13 स्थानी मैदानामध्ये मध्ये पुन्हा एकदा 3 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे. न्यू बॅटर प्रथमेश दाभाडे. संदेश पाटे तयार, उजव्या मारा करेल. हा चेंडू आपण पाहतोय ते ऑन साइडला मात्र चेंडू खेळून काढला जातोय. सिंगल तरी ती आलेली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आपण पाहतो होईल. 2 धाबा तिथे मैदानात घेतल्या जात आहेत. शेवटचे 2 चेंडू 10 धाब्यांची गरज. आणि आता पाहिजे शेवटचे 2 चेंडू 10 धाब्यांची गरज. एक मोठा स्ट्रोक. हा चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार. खेळत क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. शेवटचा 1 चेंडू 4 धाब्यांची गरज. नितीन मराठे यांच्या वतीने 200 रुपयाचा प्राइज. प्रेक्षकांना विनंती करतो, मॅच जर आवडली असेल ना दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू 4. हा चेंडू बॅकफुटला गेलेत आणि चेंडू अगदी सीमाच्या जवळ. 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि सामना जिंकलाय धनवीन स्पोर्ट क्लब अलिबाग. अभिनंदन. वाटलं पाहिजे आयुष्यातला सर्वात अवघड डाव हाच होता. काय खेळले आज माय 11 लोणावळा टीम. वा, जिंकणाऱ्या संघापेक्षा पराभूत संघाची आज चर्चा मात्र होणार.